श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बोल अमृताची या ग्रंथातून मालिका मी रुडाल बोलतोय. यातून बँगलोरचे एन.एस. राजाराम यांच्या मोहेंजोदारो हरप्पा संस्कृतीचे 300 पृष्ठांच्या नव्या संशोधनपर ग्रंथाचे त्यांनी 25 पृष्ठात अत्यंत उत्कृष्ट समीक्षण केले होते. ती पुस्तका त्यांनी मला दिली होती. ती मी चाळली होती. मुद्दाम मी त्या विषयाकडे वळालो. बँगलोरचे राजाराम आणि बँगलोरचे नटवर झा असे दोघे मिळून आता नव्याने सिंधू संस्कृतीवर ग्रंथ लिहित असल्याचा निर्देश आपल्या समीक्षणात आहे. राजाराम हे अमेरिकेत नासा संस्थेत गाईड होते. झा हे परंपरेने अध्ययन केलेले पंडित आहे. त्या दोघांनी सिंधू संस्कृतीत खोऱ्यात सापडलेल्या 200 शिक्क्यांचा अभ्यास केला. ती भाषा वैदिक संस्कृत आहे, सूत्रकालीन संस्कृत आहे. त्याचा हा निष्कर्ष शास्त्रज्ञांना मान्य आहे. आधीचे संशोधन काय होते? आर्यांचे आक्रमण आणि द्रविडांचे दक्षिणेत निर्वासन 200 वर्षापासून आम्हाला सहेतुक शिकवण्यात आले. त्याला अनुसरून हे सिंधू संस्कृतीचे संशोधन होते. म्हणजे त्या 200 शिक्क्यावरची भाषा द्रविडी वळणाची आहे असा त्यांचा पूर्वग्रह दूषित सिद्धांत. कोणता? द्रविडी वळणाची नसेल तर किमान पूर्व वैदिक तरी निश्चित आहेच. कोणता? द्रविड वळणाची नसेल तर किमान पूर्व वैदिक तरी निश्चित आहेच. तसा ठाम सिद्धांत त्यांनी प्रस्थापित केला. वैदिक संस्कृती द्वेष्ट्यांनी तसे संशोधनाचे निष्कर्ष असलेले अगणित ग्रंथ लिहिले. भारताच्या सेक्युलर शासनाने त्या संशोधनाचा करता मानधन दिले, शिष्यवृत्त्या दिल्या, त्याचे ग्रंथ प्रकाशित केलेत आणि हातात ते ग्रंथ बाद झालेत. परदेशातून त्या संशोधनाने काळे केले, पण भारतात मात्र त्यांचा माथा उजळ आहे. हरप्पा संस्कृती ही वैदिक संस्कृती आहे. त्यांची समीक्षणाचा भाग वाचला. शिक्क्यावरचे शब्द वैदिक निघंटुक मधील आहे. ती भाषा ऋग्वेदा इतकी प्राचीन नसून ती सूत्रकालीन अथवा उपनिषद काळाची आहे. त्या भाषेत वैदिक व्याकरण आहे, ध्वनिशास्त्र आहे, व्यंजनाचा विपुल वापर आहे. सर्वाधिक प्राचीन संस्कृतीवर एक मोठा अभिषेक आजवर घेतला जायचा. कोणता? त्याची प्राचीनतम वैदिक संस्कृती आहे ना. मग पुरातत्वीय उत्खननाचा आधार का नाही? ते पुरातत्वीय आधार होते. ते सगळे द्रविड समजले जायचे. हरप्पा संस्कृतीला ती वैदिक संस्कृती असेल तर तिला वाङ्मय आधार हवा. कुठे आहे तो आधार? श्रीराम जय राम जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.